भारतात होत असलेला प्रचंड भ्रष्टाचार, परदेशी असलेला भारतीयांचा काळा पैसा यामुळे देशात महागाईने उच्चांक गाठला असून सर्वसामान्य जनतेला जीवन नकोसे झाले आहे। सत्ताधारी काँग्रेस पक्षच भ्रष्टाचार आणि महागाईला जबाबदार असल्याने भारतीयांना काँग्रेसची खरी ओळख व्हावी व भारतीयांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संपूर्ण भारतात जनचेतना यात्रा सुरू केली आहे। शुक्रवारी ही जनचेतना यात्रा पनवेल मार्गे मुंबईकडे मार्गस्थ झाली। भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी काँग्रेस आघाडी सरकार विरोधात देशवासियांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी 11 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर अशी जनचेतना यात्रा काढली आहे। शुक्रवारी पनवेल मार्गे मुंबईकडे जाताना कळंबोली रस्त्यावर ही यात्रा काही काळ थांबली। यावेळी शेकाप, शिवसेना, भाजपा, आरपीआयच्या महायुतीच्या नेत्यांनी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांचे जंगी स्वागत केले। यावेळी आमदार विवेक पाटील, खासदार गजानन बाबर, शिवसेना जिल्हाध्यक्ष बबनदादा पाटील, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, नगरसेवक प्रदीप जाधव यांनी लालकृष्ण अडवाणी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते। भ्रष्टाचारांना कठोर शिक्षा व्हावी, स्विस बँकेत असलेला भारतीयांचा काळा पैसा परत भारतात आणावा अशी मागणी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी उपस्थितांना संबोधित करताना केली। महंगाई का विषय, भ्रष्टाचार का विषय और विदेशों की बैंकों में, खास करके स्विट्जरलैंड की बैंकों में जो काला धन भारत के भ्रष्टाचारियों ने जमा किया है उसको लाने का आग्रह हमारा। मैंने देखा है कि इस काले धन के बारे में आम जनता में सबसे अधिक उत्साह है, गुस्सा है और वो चाहते हैं कि वो पूरा का पूरा धन वापस आए और उसके द्वारा एक नया भारत हम बना सके। बहुत कम लोगों को पता है, इस यात्रा में पता लगा है कि विदेशों में दुनिया भर के देशों ने भी अपने अपने पैसे रखे हैं, स्विट्जरलैंड की बैंकों में खास करके, लेकिन बाकी सब देशों ने, अमेरिका ने, जर्मनी ने, फ्रांस ने, उन्होंने मिलाकर के जितना धन रखा है भारत का धन उससे ज्यादा है मिलाकर के। और 25 लाख करोड़ रुपए भारत के खजाने के रूप में विदेशी बैंकों में है, स्विस बैंकों में है। अगर वो पूंजी यहाँ आ जाए तो कल्पना नहीं कर सकता कोई कि भारत में कैसा चमत्कार हो सकता है। तसेच महागाईला जबाबदार असलेल्या काँग्रेस आघाडी सरकारला सत्तेतून पाय उतार करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले। विदेशी बैंकों में हमारा जो धन है वो 25 लाख करोड़ है और 25 लाख करोड़ अगर हिंदुस्तान में वापस आ जाए, मेरा आग्रह होगा कि इसमें से एक पाई भी बड़े शहर में मत खर्च करो और किसी काम में मत खर्च करो, गांव में खर्च करो। और गांव में अगर खर्च होगा तो हिंदुस्तान का एक गांव भी ऐसा नहीं बचेगा कि जहां पर बिजली न हो, शुद्ध पीने का पानी न हो, अच्छा विद्यालय न हो, अच्छी डिस्पेंसरी न हो, पक्की सड़क न हो, जहाँ के किसान को अपने खेत के लिए पर्याप्त धन न मिलता हो, पर्याप्त जल न मिलता हो, बिजली न मिलती हो, ऐसा नहीं होगा। समृद्धि ग्रामीण भारत में ऐसी आ जाएगी कि जिसके कारण भारत को दुनिया की पहली पंक्ति में पहुंचाना कोई ताकत नहीं रोक सकती। हम दुनिया के देशों में पहली पंक्ति में होंगे। कामगारांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणाऱ्या आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या रायगड श्रमिक एकता संघाने ऐन दिवाळीच्या दिवसामध्ये एका पाठोपाठ एक वेतन वृद्धीचे करार करण्याचा सपाटा चालविला आहे। त्यामुळे कामगार वर्गात खुशीचे व आनंदाचे वातावरण आहे। काही दिवसापूर्वी खालापूर तालुक्यातील कुंभवली येथील पॅलेडिन पेंटन्स अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत वेतन वृद्धीचा करार केल्यानंतर केवळ आठवडाभरातच आणखी एका कंपनीत वेतन वृद्धीचा करार करून रायगड श्रमिक एकता संघाने कामगारांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे। आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली जीटीआय पोर्ट जैनपेटी येथील कार्गोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी गुरुवारी वेतन वृद्धीचा करार करण्यात आला। कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे पार पडलेल्या या वेतनवृद्धी करारावर संघटनेचे अध्यक्ष आमदार विवेक पाटील, उपाध्यक्ष एडी पाटील, सुभाष देशपांडे, अरविंद कासले यांनी संघटनेच्या वतीने तर कंपनी प्रशासनाच्या वतीने दिलीप घोरपडे व राजेंद्र पडते यांनी स्वाक्षऱ्या केल्या।
यावेळी कंपनी युनिटचे अध्यक्ष गणेश घरत, उपाध्यक्ष भारत पाटील, जनरल सेक्रेटरी गणेश म्हात्रे, अजय सुतार, वामन म्हात्रे, रसिक घरत, नितीन म्हात्रे इत्यादीसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कंपनी प्रशासनाचे आभार मानताना आमदार विवेक पाटील म्हणाले की कंपनी प्रशासनाने कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या व आमच्या मागणीनुसार भरघोस पगारवाढ करून कामगारांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे। या कराराविषयी माहिती देताना संघटनेचे उपाध्यक्ष अरविंद कासले म्हणाले की या कराराच्या माध्यमातून कामगारांना मासिक 9,500 रुपयांची पगारवाढ मिळणार आहे। त्याचबरोबर कामगारांच्या कुटुंबियांसाठी फॅमिली मेडिक्लेम पॉलिसी ही लागू करण्यात आली आहे। दरम्यान या पगारवाढीबाबत आनंद व्यक्त करताना कामगार प्रतिनिधी व युनिटचे अध्यक्ष गणेश घरत म्हणाले की यापूर्वी कंपनीमध्ये महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई जनरल कामगार संघटना कार्यरत होती, मात्र त्या संघटनेकडून आमच्यावर वारंवार अन्याय होत होता। त्यामुळे आम्ही रायगड श्रमिक एकता संघाचे नेतृत्व स्वीकारले। आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला न्याय तर मिळालाच, पण त्याचबरोबर ऐन दिवाळीमध्ये भरघोस पगारवाढ मिळाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। जेव्हा मी युनियन काढली तेव्हा आम्ही फक्त 7 सदस्य होतो। तेव्हा त्यांची युनियन होती नवी मुंबई जनरल कामगार संघटना। तेव्हा मग आमच्यावर खूप अत्याचार केले त्याही। आम्हाला कधी पण रिलीवर नसायचा, कधी लवकर सोडत नसे काय। तेव्हा त्यांचा ॲग्रीमेंट होता तेव्हा ते 2,500 रुपये वाढ केली होती, पण आमदार साहेबांनी आम्हाला आताशी घेऊन आमच्या पाटणीवर हात ठेवून आम्हाला नवीन ॲग्रीमेंटमध्ये 9,500 अशी बोगस पगारवाढ केली। त्याबद्दल मी आमदार साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मनोहर शेठचे पण धन्यवाद व्यक्त करतो। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नानोशी हद्दीमध्ये पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात येणार आहे। या वनराई बंधारा बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन पंचायत समितीचे सभापती प्रकाश जितेकर यांच्या हस्ते करण्यात आले। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नानोशी हद्दीमध्ये पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात येणार आहे। या वनराई बंधारा बांधण्याच्या कामाचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती प्रकाश जितेकर यांच्या हस्ते करण्यात आले। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एकूण 336 बंधारे बांधण्यात येणार आहेत। तसेच नोव्हेंबर अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। या प्रसंगी गटविकास अधिकारी शीतल पुंड, एचल भस्मे, डॉक्टर गीते, श्री कांबळे पाटील, ग्रामपंचायत सदस्या सोमीबाई पारधी, धर्मा घरत, सरपंच प्रकाश पाटील, राम कटेकर, जयवंत पाटील आदी मान्यवरांसह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे पाण्याचा स्तर वाढेल व त्याचबरोबर भाजीपाला व गुरांना पाणी मिळणार आहे। या उपक्रमाविषयी पंचायत समितीचे सभापती प्रकाश जितेकर यांनी विस्तृत माहिती दिली। वनराई बंधारा बांधण्यासाठी आज आपल्या इथे पंचायत समितीच्या बीडीओ मॅडम, पुंड मॅडम या उपस्थित आहेत आणि सर्व पंचायत समितीचे कर्मचारी हे सुद्धा इथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यासाठी उपस्थित राहिले आहेत आणि हे बंधारा दरवर्षी श्रमदानातून बांधण्यात येतो आणि एकूण आपल्या इथे 336 वन बंधारे घेतलेले आहेत आणि ते आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण करण्याचा संकल्प आहे आणि ते आम्ही पूर्ण करू। बंधारे बांधल्यामुळे लोकांना भाजीपाला करण्यासाठी जो पाणी लागतो तो मिळतो, गुरढोरे असतात त्यांच्यासाठी पाणी मिळतो आणि जमिनीला काहींचा हा ओलावा राहतो, त्याच्यामुळे आपण हे वनराई बंधारे। संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण विभागामध्ये समाजसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या महिलांनी महिलांवरील अन्याय अत्याचार दूर व्हावे व महिलांनाही पुरुषांप्रमाणे सामाजिक हक्क मिळावेत यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते। यावेळी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी खासदार प्रिया दत्त उपस्थित होत्या। महाराष्ट्रातील विविध शहरात महिलांवर अत्याचार अन्याय होण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे। तसेच पोलीसही याबाबत कठोर कारवाई करण्यात असमर्थ ठरले आहेत। त्यामुळे पोलिसांच्या अशा धोरणामुळे महाराष्ट्रातील महिलांना असुरक्षित वाटत असल्याने महिला समाजसेविकांनी एका बैठकीचे आयोजन केले होते। यावेळी या महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी खासदार प्रिया दत्त उपस्थित होत्या। या प्रसंगी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। या बैठकीत महिलांना 50% आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली, तर महिलांवर होणारे अत्याचार कसे कमी करता येतील या विषयावर चर्चा करण्यात आली। यावेळी खासदार प्रिया दत्त यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले व उपस्थित पत्रकारांबरोबर चर्चा केली। देखिए, आज जो हमें ये जो इश्यूज के बारे में ये हम इश्यूज रहे हैं
एंड जैसे मैंने कहा कि ये आई थिंक इट इज अबाउट me as a government person also, and I think it's about political will also, and it is about working together कि हमको साथ काम करके इसे करवाना है। जैसे मैंने कहा कि जो वुमेन्स कमीशन है उसको स्थापित करना बहुत जरूरी है। ये हमारा आई थिंक पहला इशू होगा। समाजाच्या विकासासाठी जेवढ्या NGO संस्था काम करीत आहेत त्यांनी जर इमानदारी व निडरपणे काम केले तर अनेक पीडित महिलांना न्याय मिळेल। त्यामुळे पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी खासदार प्रिया दत्त पुढे आल्या आहेत। मात्र महिलांना न्याय केव्हा मिळेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल। कर्नाळा नागरी सहकारी बँक कर्नाळा आजतकच्या बातमीपत्रात आपले पुन्हा एकदा स्वागत। सध्या देशभरात महागाईचा फटका उडाला आहे। अन्नधान्य, भाजीपाला, दूध, साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली आहे। त्यातच पुन्हा एकदा पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांना आता महागाईचा फटका बसणार आहे। पेट्रोलियम कंपन्यांना होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा राज्य सरकारने पेट्रोलची दरवाढ केली आहे। काल मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात 1 रुपया 82 पैशाची वाढ केली गेली। त्यामुळे आधीच महागाईच्या वणव्यात होळपलेली जनता अधिकच त्रासली आहे। पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने त्याचा परिणाम अन्नधान्यांच्या वाहतुकीवर होणार असल्याने भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत। आमच्या प्रतिनिधींनी या दरवाढीविषयी स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता सर्वच नागरिकांनी याविरुद्ध संताप व्यक्त केला आहे। कीमतों में इजाफा हो गया, क्या लगता है सरकार के फैसले सरकार गिरनी चाहिए। ये सरकार कुछ काम की नहीं, लोग परेशान हैं। ऐसी सरकार आनी चाहिए जैसे अन्ना हजरे चाहते हैं कि साफ सुथरी, इससे कुछ लोगों को परेशानी नहीं होए। नहीं तो ये ढंग से तो लोग मर जाएंगे, आम आदमी जीना नहीं पाएंगे। कैसे जी पाएंगे बताओ? कारण कि आज लोगों को खाने की तकलीफ और अभी ये छोटा मोटा साधन रहे उसमें चलाने को ये भी भारी पड़ रहा है। बाइक वाले मर रहे हैं, सब मर रहे हैं। बाइक छोड़ो, वाले अमीर हैं, अमीर लोगों को कुछ फर्क नहीं है, छोटे लोग बुरी तरह मर रहे हैं। इसमें लोग इतने परेशान होंगे और आगे जाके इतने परेशान होने वाले हैं। ये सरकार गिरनी चाहिए। हो सकता है आने वाले समय में 100 रुपया प्रति लीटर पेट्रोल का कीमत हो जाए, तब क्या कहना चाहेंगे? जिस तरह से पेट्रोल के दरों में इजाफा होता जा रहा है, ये सब नीति सरकार की खराब है। इसमें बढ़नी हमारे हिसाब से तो कम होना चाहिए। क्या कहने, एक बार एग्रीमेंट बनाने का बोलेंगे सिर्फ 100 रुपये रखो इतना साल के लिए, जो पड़ेगा वरना नहीं पड़ेगा। बार बार कीमत बढ़ने से अच्छा एक बार बढ़े तो अच्छा है। यानी आप भी चाहते हैं कि इस तरह बार बार तकलीफ देने के बजाय एक ही बार अगर बढ़ाना तो 100 रुपया एक ही बार रेट कर दो, अच्छा। कम से कम बार बार तकलीफ ना होगी लोगों की, यही कहना चाहते हैं? एक बार एग्रीमेंट करने का सरकार से कि एक बार 100 रुपये कर दो ना, ये तकलीफ होने से अच्छा वही तकलीफ अच्छा है। आदत तो होएगा ना कीमत बढ़ने का। तसेच रिक्षा चालकाने पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगितले। एक बार फिर से कीमतों में इजाफा हो गया, आप इससे कितने संतुष्ट है? संतुष्ट किधर है, हम तो असंतुष्ट है। हमारा सरकार तो हमको बर्बाद कर दिया है यार। एक साल में 5 बार 6 बार करके पेट्रोल का भाव बढ़ेगा तो हम कैसे जिएगा कैसे? तो मतलब अब जो आपका मुनाफा जो दिन भर आप कमाते थे आपको लगता है कि उसमें और भी चपत लग जाएगी? और तो चपत लगेगा ही ना। अभी सामान का भाव भी बढ़ेगा, उसमें हमारा तो कुछ नहीं फायदा हो रहा है, सब सरकार का फायदा हो रहा है। काला धन वापस नहीं ला रहा है। तो मतलब कांग्रेस की सरकार से कितने संतुष्ट हो? अरे हम खानदानी कांग्रेस है, फिर भी हम कांग्रेस के ऊपर संतुष्ट नहीं है। ये पूरा चोर लोग है उधर। सध्या तरुण वर्गात तसेच कॉलेज युवकांमध्ये हॉटेलात जाणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते। त्यामुळे मॅकडॉनल्ड्स सारख्या मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे। परंतु आता अशा हॉटेल्समध्ये खाणेपिणेही आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू लागले आहे। अशीच एक घटना कळंबोली येथील मॅकडॉनल्ड्समध्ये घडली आहे। MGM कॉलेजचे काही विद्यार्थी आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मॅकडॉनल्ड्स हॉटेलमध्ये गेले होते, परंतु बर्गर खाताना त्यामध्ये झुरळ आढळल्याने एकच खळबळ उडाली होती। याविषयी MGMच्या विद्यार्थ्यांनी मॅकडॉनल्ड्सच्या हॉटेलच्या स्टाफला माहिती दिली, परंतु मॅकडॉनल्ड्सच्या स्टाफने आरोप फेटाळून या विद्यार्थ्यांशी गैरवर्तणूक केली व त्यांच्यावर आरोप ठेवला की तुम्हीच झुरळ टाकला आहे। पाहूया विद्यार्थ्यांचे काय म्हणणे होते। माझं नाव सचिन घेतलंय। माझा मित्र अनिकेत दुंद्रे याची आज बर्थडे पार्टी होती, ठीक आहे। त्यासाठी आम्ही मॅकडॉनल्डमध्ये दर कोणाची बर्थडे पार्टी असली की आम्ही नेहमी येतो इथे। आज नंतर आम्ही 900 रुपयाच्या इकडे जवळपास ऑर्डर केली। त्याच्यामध्ये मॅकविची बर्गर म्हणून आम्ही ऑर्डर केली, 11 बर्गर घेतले याच्यामध्ये, ठीक आहे।
तर माझ्या मित्र यशपाल शेट्टी हा जेव्हा बर्गर खात असताना त्या बर्गरमध्ये हे आढळण्यात आलं. त्याच्यानंतर आम्ही फ्लोअर मॅनेजरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे फ्लोअर मॅनेजर आले, त्यांनी ऐकून घेतलं व्यवस्थित. नंतर त्यांचे स्टोरेज मॅनेजर आले. स्टोरेज मॅनेजर डायरेक्ट आम्हाला सांगितलं की हे तुम्ही बाहेरून टाकलेलं आहे. आता आम्ही इकडे 900 रुपये खर्च करून ही गोष्ट याच्यात टाकायला आलो असेल त्याचा अर्थच बनत नाही, बरोबर. त्याच्यानंतर स्टोअर मॅनेजर निघून गेले तिकडनं. आम्ही फक्त त्यांना सांगितलं की तुम्ही यांच्यावरती काहीतरी सोल्युशन द्या. ती माणसं काही समोर यायला तयार नाही. शेवटी आम्ही आमच्या ओळखीने चॅनलवाल्यांकडे अप्रोच केला. त्यांनी इथे येऊन हे सगळं बघितलं. खरं काय खोटं काय आता ते बघतील. जेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांबरोबर तुम्ही संपर्क झाला तर त्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं काय होतं नक्की? त्यांच्या फ्लोअर मॅनेजरने सांगितलं की शक्यतो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, सॉल्व्ह करा म्हणजे नक्की काय ते आता त्यांच्या पद्धतीने बोला. आमच्या पद्धतीने आम्ही काय करू शकतो असं आम्ही काही करू शकतो, तुम्हाला मदत काही करू शकतो आमच्या पद्धतीनं. हे काय बोलणं झालं काय? हे ह्याच्यावर काही सोल्युशन झालं काय? फक्त आम्हाला फक्त सोल्युशन पाहिजे किंवा हे असं परत होऊ नये. ठीक आहे, पण जेव्हा ते डायरेक्ट येऊन बोलले, त्यांचे फ्लोअर मॅनेजर सुनील शर्मा म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांनी डायरेक्ट सांगितलं की हे तुम्ही बाहेर आणून टाकलेलं आहे. हे बोललं ना पाहिजे होतं, कारण का आमचे पण सबमिशन वायवाज वगैरे चालू आहे. त्यांच्याकडे काय कंप्लेंट करायचं कारण प्रोसिजर पण नाही. ते लोकांकडे फीडबॅक फॉर्म मागितला तर त्यांनी एवढीची चिठ्ठी दिली. एक फीडबॅक फॉर्म आहे जे त्यांनी दिलेला मला फिल करून द्यायला. हे बघा कंप्लेंट करायला हा फीडबॅक फॉर्म आहे. आता कंप्लेंट कोणाला करायचं ते सांगा. या घटनेची माहिती आमच्या प्रतिनिधींना मिळताच त्यांनी मॅकडॉनल्डमध्ये जाऊन या घटनेविषयी मॅनेजर सुधीर शर्मा यांच्याशी बातचीत केली असता त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले व कॅमेऱ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. तसेच या घटनेनंतर मॅकडॉनल्ड विरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे एमजीएमच्या विद्यार्थ्यांनी सांगितले व एफडीआयनेही याकडे गंभीरतेने पाहिले असून कळंबोली पोलिसांनीही हॉटेलवर कारवाई केली आहे. कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा 99700 62185 आणि आमचा ईमेल आयडी आहे कर्नाळाआजतक@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.